दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्ष गट-तट करतायत. पंढरपूर तालुक्यामध्ये सुद्धा सत्ताधारी परिचारक गटाला आव्हान देण्याकरता म्हणून पंढरपूर नगर परिषदेमध्ये सर्वपक्षीय महाआघाडी तयार करण्याची सध्या तयारी सुरू आहे आणि याचं नेतृत्व करतायत ते माढ्याचे आमदार आणि विठ्ठल परिवारातील नेते अभिजित आबा पाटील हे. 2 दिवसापासून अभिजित पाटील यांची भगीरथ भालके आणि सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्याशी चर्चा सुरू होती आणि आता विठ्ठल परिवार हा एकत्र येतो आहे. कालच त्यांची बैठक करकम येथील हॉटेल ग्रँड या ठिकाणी झाली. यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी कल्याणराव काळे यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि मैत्रीचा हात त्यांनीही पुढं केला. त्यामुळं आता पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये विठ्ठल परिवारामध्ये एकीकरण होताना दिसतंय. यापूर्वी अनेक गट तट या परिवारामध्ये काम करत होते. मात्र आता भगीरथ भालके जे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार होते आणि ज्यांनी जवळपास 1,15,000हून अधिक मतं या मतदारसंघामध्ये घेतलेली आहेत आणि पंढरपूर शहरावरही त्यांचं चांगलं वर्चस्व आहे, तेही आता अभिजित पाटील यांच्या सोबत येण्यास तयार. यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके या सर्वपक्षीय आघाडीच्या उमेदवार असणार पंढरपूर नगरपालिकेला. याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता काळे आणि भालके यांच्याशी मैत्री प्रस्थापित केल्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना गटाची बैठक बोलली होती. आपले कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे. यामध्ये ते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी करतात, कारण नगर परिषद निवडणूक संपल्यानंतर तातडीने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका होणार आहेत आणि मनसे नेते दिलीप धोत्रे हे या बैठकीला आवर्जून उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी ज्या काही 2 दिवसामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत आणि गेल्या काही दिवसापासून पंढरपूर नगर परिषद निवडणुकीनिमित्ताने ज्या काही घटना घडत आहेत, ज्या बैठका होत आहेत आणि विठ्ठल परिवारातले गट तट सगळे एकत्र येत आहेत, याबाबतची माहिती त्यांनी आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिलेली आहे. यावेळी सर्वानुमते आमदार अभिजित पाटील यांना सर्वाधिकार दिलेत की तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. अशाच पद्धतीच्या बैठका गेल्या 2 दिवसापासून भगीरथ भालके हेही घेत आहेत पंढरपूरमध्ये आणि त्यांच्या बैठकांचा आजही सुरू होती. त्यांची बैठक आज पंढरपूर तालुक्यातील जी सांगोल्याची आणि माढ्याची जी गावं आहेत त्यांच्याशी त्यांनी त्यातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा आज केली होती. अशाच पद्धतीनं अभिजित पाटील यांनी सुद्धा आपल्या गटाची बैठक विठ्ठल कारखान्यावर बोलवली. ते त्या विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आहेत, तिथं बोलवली आणि सर्वांशी त्यांनी चर्चा केलेली आहे. त्यामुळं आता विठ्ठल परिवाराचं होत असलेलं एकत्रीकरण, सगळे नेते एकाच व्यासपीठावर येऊ लागलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना याच्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो आणि पुढील काळामध्ये पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार जे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये जो संघर्ष आहे तो असाच अबाधित राहणार आहे. विठ्ठल परिवारामध्ये जे गट तट पडले होते त्यामुळे त्यांची शक्ती क्षीण झाली होती. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीपासूनच इथं विठ्ठल परिवारामध्ये फूट पडली होती. मात्र आता नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं हे सगळे गट तट एकत्र येत आहेत आणि आज झालेल्या ह्या बैठकीमध्ये अभिजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना सर्वाधिकार देऊन तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे असं सांगितलेलं आहे.